Hello everyone. Myself Galande ND, Assistant Lecturer in Raja Bhagwantrao Junior College, Ahun. Today I will discuss on new topic, that is topic number 6, nursery management. Nursery management means रोपवाटिका व्यवस्थापन. First we see the definition of nursery. A nursery is a place where plants are propagated and grown to a desired age for transplanting in main field or for sale. Second definition, a nursery is the place where young plants are raised and taken care of until they reach the right size for transplanting. नर्सरी म्हणजे रोपवाटिका. ही रोपवाटिका अशी तयार केली जाते की ज्या ठिकाणी एक डिझायर्ड एजचं जेव्हा प्लांट होतं तेव्हा ते प्लांट मेन ट्रान्सप्लांट करून मेन फील्डमध्ये ग्रो केलं जातं. त्याचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया. फर्स्ट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ नर्सरी. फर्स्ट, टू रेज हेल्दी अँड डिसीज फ्री seedlings. Second, to distribute plant material in large scale. Third, introduce exotic species. Fourth, planting of nursery grown seedling is the assured method of developing poor and barren sites. Fifth, replacement of dead trees. जे डेड आहेत किंवा जळालेल्या किंवा आपण म्हणतो की जे रोपं तजेलदार नाहीत त्या ठिकाणी आपण ही रिप्लेसमेंट म्हणून या ट्रीजचा आपण यूज करू शकतो. देन इम्पॉर्टन्स ऑफ नर्सरी. इम्पॉर्टन्स काय आहेत नर्सरीचे? तर फर्स्ट इम्पॉर्टन्स, प्युरिटी ऑफ the plant in respect of species and variety is very important for maintaining purity. Nursery is essential. प्युरिटी म्हणजे सत्यता किंवा जे आपण म्हणतो की सत्यप्रतीची जी रोपं आहेत ती तयार करण्यासाठी नर्सरीचा वापर केला जातो. देन सेकंड वन इज अ श्युअरिटी म्हणजे खात्रीशीरपणे. That is the assurance about genetic purity of plant is a very essential. Such quality is seedling is maintained in nursery. म्हणजे सत्य प्रतीचे जे जेनेटिकल प्युअर असणारे जे प्लांट आहेत ते प्लांट आपण नर्सरी थ्रू तयार करू शकतो. थर्ड वन इज ए क्वालिटी. नर्सरी ग्रोवर हॅज अ फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लांट मटेरियल. क्वालिटी जी आहे ती क्वालिटी फुल कंट्रोलनी मेंटेन करण्याचं काम आपण नर्सरीमध्ये करू शकतो. देन फोर्थ वन इज अ इकॉनॉमी. नर्सरीज प्रोव्हाइड प्युअर प्लांटिंग मटेरियल ॲट अ चीपर रेट. अगदी कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं नर्सरीची जी रोपं आहेत ती तयार करू शकतो. फिफ्थ वन इज ए इझी अवेलेबिलिटी. आपल्याला अगदी सहजपणे उपलब्धता होते. प्लांटिंग मटेरियल इज इझिली अवेलेबल इन नर्सरी. जे प्लांटिंग मटेरियल जे आहे ते इझिली नर्सरीमध्ये अवेलेबल होतं. देन सिक्स्थ वन इज अ टाइमली अवेलेबिलिटी. वेळेवर उपलब्धता. नंबर अँड टाईप ऑफ प्लांट नीडेड ॲट अ पर्टिक्युलर टाईम अँड प्लेस. नर्सरी इज इसेन्शियल. जास्त संख्येनं आपल्याला प्लांट मिळतात. जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा मिळतात. जेव्हा आवश्यकता आहे आणि खात्रीशीरपणे आपल्याला टाईमली जी रोपं आहेत ती रोपं नर्सरीमध्ये अवेलेबल होत असतात. देन सेवन्थ वन, फ्रीडम फ्रॉम डिसीजेस अँड इन्सेक्ट्स. जे रोग आहेत किंवा ज्या किडी आहेत त्या किडींपासून पूर्णपणे मुक्त असणारी जी रोपं आहेत ती आपल्याला खात्रीशीरपणे मिळतात. प्लांट आर रेज्ड अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन. प्रॉपर
and timely treatment to control the pest and disease in nursery. Then 8.1 is other benefits. Nursery provide opportunity for the employment, proper utilization of land and farm resources are also possible. जे इतर फायदे आहेत त्याच्यामध्ये नर्सरीमुळं किंवा नर्सरी प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या रोजगाराच्या संधी आपल्याला मिळतात. त्याचबरोबर जर जी लँड आहे त्या लँडचं प्रॉपर युटिलायझेशन योग्य पद्धतीने वापर केला जातो. जे फार्म रिसोर्सेस आहेत त्या फार्म रिसोर्सेससाठी हे शक्य आहे. देन सेकंड वन इज देर आर टाईप्स ऑफ नर्सरी. नक्की नर्सरी ज्या आहेत त्या नर्सरी कोणत्या टाईपच्या आहेत त्याच्यामध्ये पहिली जे येते दॅट इज स्मॉल ए टेम्पररी नर्सरी. तात्पुरत्या स्वरूपामध्ये असणारी रोपवाटिका. टेम्पररी नर्सरी मीन्स तात्पुरत्या स्वरूपामध्ये असणारी रोपवाटिका. इन दिस टाईप ऑफ नर्सरी प्लांट्स आर रेज्ड फॉर ए स्पेसिफिक रिक्वायरमेंट for a shorter period of time. For example, vegetable seedling, flower plant seedling or forest plant. टेम्पररी जी नर्सरी आहे ती नर्सरी जे व्हेजिटेबल जे शॉर्ट पिरियड असणारे जे प्लांट आहेत जे कमी कालावधीमध्ये जे येणारे प्लांट आहेत त्या कमी कालावधीच्या प्लांटसाठी टेम्पररी नर्सरी यूज केली जाते. मग ही नर्सरी कशासाठी यूज केली जाते त्याची एक्झाम्पल्स आहेत व्हेजिटेबल सीडलिंग्स म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांच्यासाठी यूज केली जाते. त्याचबरोबर फ्लावर प्लांट सीडलिंग्स किंवा फॉरेस्ट प्लांट जे आहेत त्या फॉरेस्ट प्लांटसाठी टेम्पररी नर्सरी ही यूज केली जाते. देन नेक्स्ट फीचर्स ऑफ टेम्पररी नर्सरी. जे फीचर्स आहेत ते फीचर्स वन बाय वन बघूया. इन दॅट फर्स्ट वन इट इज कन्स्ट्रक्टेड फॉर ए शॉर्ट पिरियड अँड इन स्मॉल साईज. जी टेम्पररी नर्सरी आहे ही कमी कालावधीसाठी आणि कमी प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्ट केली जाते तयार केली जाते. सेकंड वन इज इंटेन्सिव्ह मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन आर नॉट नेसेसरी. याच्यासाठी इंटेन्सिव्ह मॅन्युरिंग किंवा फर्टिलायझेशन जे आहे त्या फर्टिलायझेशनची गरज भासत नाही. देन नेक्स्ट वन द डिस्टन्स बिटवीन द नर्सरी अँड द ॲक्च्युअल प्लांटिंग साईट इज लेस. याच्यामध्ये जे नर्सरी जे आहे त्या नर्सरीमधलं आणि ॲक्च्युअली प्लांटिंग साईट जे आहे याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स लेस असतं कमी असतं. देन फोर्थ वन नो मेजर ट्रान्सपोर्टेशन इज रिक्वायर्ड. ह्याच्यामध्ये कुठल्याही जास्त प्रमाणामध्ये ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्या ट्रान्सपोर्टेशनची गरज भासत नाही. देन फिफ्थ वन इज स्पेशल सुपरविजन इज नॉट रिक्वायर्ड. याच्यासाठी वेगळी अशी काळजी घेण्याची गरज लागत नाही. स्पेशल सुपरविजन जे आहे ते सुपरविजन रिक्वायर्ड केलं जात नाही. हे समोर जे तुम्ही बघताय हे पिक्चर आहे टेम्पररी राईस नर्सरीचं. कारण आपण जे राईस प्लांट हे जे आहे हे शॉर्ट पिरियडसाठी असणारं प्लांट आहे. दिस इज द पिक्चर ऑफ टेम्पररी राईस नर्सरी. देन ॲडव्हान्टेजेस आणि जे लिमिटेशन किंवा आपण त्याला डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टेम्पररी नर्सरी हा जो पार्ट आहे हा तुम्हाला या वर्षाकरता हे जे शैक्षणिक वर्ष आहे 2020-21 ह्या वर्षाकरता फक्त कमी केलेला आहे. पण तुम्हाला माहिती असावी म्हणून मी हा घेते आता. पण ह्या वर्षीची जी बोर्ड एक्झाम आहे त्याच्यासाठी ॲडव्हान्टेजेस आणि लिमिटेशन जे आहेत ती विचारली जाणार नाही. इन दॅट फर्स्ट वन ॲडव्हान्टेजेस mortality of seedlings due to shock of uprooting and transportation is less. Then second one initial investment is less as compared to permanent nursery. Then disadvantages of temporary nursery. In that first basic facilities like irrigation may not adequate. Second special arrangement needs to be made in order to keep the plants and seedlings in healthy condition. Then B permanent nursery. परमनंट नर्सरी म्हणजे कायमस्वरूपी असणारी रोपवाटिका. इन दॅट फर्स्ट वन दिस टाईप ऑफ नर्सरी इज इस्टॅब्लिश्ड इन
permanent field for a longer period. Second, in such type of nursery, production of plant is done year after year, particularly to supply pure planting material. परमनंट नर्सरीचं एक्झाम्पल आहे फ्रूट नर्सरी किंवा जे व्हेजिटेबल्स जे व्हेजिटेबल नर्सरी असेल किंवा फ्लॉवरिंग प्लांट नर्सरी असेल ह्याच्यासाठी सुद्धा परमनंट नर्सरी यूज केली जाते. हे समोर जे तुम्हाला चित्र दिसतंय पिक्चर दिसतंय हे आहे परमनंट नर्सरीचं. लिमिटेशन अँड डिसॲडव्हान्टेजेस ॲज पर सेम हा जो पार्ट आहे हा एक्झामसाठी विचारला जात नाही, तरी पण माहितीसाठी मी तुम्हाला सांगते. द इनिशियल इन्व्हेस्टमेंट और कॉस्ट इज हाय. सेकंड, द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज मोर. थर्ड, such nursery needs intensive labor. Fourth, it must be backed by large market for sale of plant. Fifth, it requires skilled human resource throughout the year. हे जे आहेत हे लिमिटेशन आहेत. देन बी, टाईप ऑफ नर्सरी ऑन द बेसिस ऑफ काइंड ऑफ प्लांट मटेरियल रेज्ड. जे प्लांट मटेरियल आहे ते प्लांट मटेरियल आपण कुठलं यूज करतो आहे ह्याच्यावरती नर्सरी जी आहे ती नर्सरी डिपेंड आहे. याच्यामध्ये पहिली जी नर्सरी आहे ती आहे फ्रूट प्लांट नर्सरी. फर्स्ट, फ्रूट प्लांट नर्सरी म्हणजे जी फळं आहेत फळबाग जे आहे त्याच्यासाठी जे रोपवाटिका तयार केली जाते ते कोणती आहेत. इन दिस नर्सरी सीडलिंग्स अँड ग्राफ्ट्स ऑफ फ्रूट क्रॉप्स आर डेव्हलप्ड. याच्यामध्ये सीडलिंग्स ग्राफ्ट फ्रूट क्रॉप डेव्हलप केले जातात. फॉर एक्झाम्पल मँगो, गावा, पोमग्रॅनेट अँड सॅपोटा. सेकंड वन इज ए व्हेजिटेबल नर्सरी. भाजीसाठी जी रोपवाटिका जे भाजीपाला जो आहे त्याच्यासाठी जी रोपवाटिका यूज केली जाते त्याला आपण व्हेजिटेबल नर्सरी असं म्हणतो. इन दिस नर्सरी सीडलिंग्स ऑफ कॉलीफ्लॉवर, कॅबेज, ब्रिंजल, चिली, ऑनियन, टमॅटो एक्सेट्रा आर प्रिपेअर्ड. व्हेजिटेबल नर्सरी जी आहे त्या व्हेजिटेबल नर्सरीमध्ये कोबी, फ्लावर, वांगी, त्याच्यानंतर मिरची, कांदा, टोमॅटो ह्याची जी रोपं आहेत ती रोपं तयार केली जातात. हे समोर आहे हे फ्रूट नर्सरीचं पिक्चर आहे. त्याच्यानंतर ऑर्नामेंटल आणि जे फ्लॉवर प्लांट आहेत त्या फ्लॉवर प्लांटचं हे समोर पिक्चर दिसते तुम्हाला. त्याच्यानंतर फॉरेस्ट नर्सरी, त्याच्यानंतर मेडिसिनल प्लांटची नर्सरी. देन थर्ड वन इज ए फ्लॉवरिंग प्लांट नर्सरी. इन द सीडलिंग्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स लाईक मेरीगोल्ड, salvia, rose, aster, etc. are developed in this nursery. Then fourth one is a forest nursery. The seedlings of plants useful for the forestation like oak, teak, casuarina, etc. are prepared and sold. Fifth one is a miscellaneous nursery. Such type of nursery, plants with great economic value, rare and medicinal herbal plants are propagated. Geranium, sandalwood are also propagated. म्हणजे जे चंदन वगैरे जे आहे ह्यासारखी जी प्लांट आहेत ही मिस्केलेनियस जी नर्सरी आहे त्याच्यामध्ये किंवा मिस्केलेनियस नर्सरी दॅट इज द प्लांट्स विथ हॅव अ ग्रेट इकॉनॉमिकल व्हॅल्यू. ज्या प्लांटला इकॉनॉमिकल व्हॅल्यू जास्त आहे किंवा जे रेअर आहेत मेडिसिनल पर्पजसाठी किंवा हर्बल प्लांट जे आहेत ते हर्बल प्लांट प्रोपॅगेट करण्यासाठी मिस्केलेनियस नर्सरी जी आहे ती नर्सरी यूज केली जाते. Then next one is a medicinal and aromatic plant nurseries. Ayurvedic medicines plant are raised, for example shatavari, aloe vera. This type of plants are also raised in medicinal and aromatic plant nursery. Then next one is a planning and layout of nursery. In that first, selection of site. The following points to be considered for the selecting the site of nursery. In that first one is a most important is a location. ज्या ठिकाणी तुम्ही जी जागा निवडणार आहेत ते लोकेशन जे आहे
A nursery must be located in a pollution free environment away from brick and smoke emitting industry. ज्या ठिकाणी ज्या धूर असणाऱ्या ज्या किंवा धूर इमिट करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणांपासून किंवा पॉल्युशन फ्री असणाऱ्या एरियामध्ये नर्सरी जी आहे ती नर्सरी साठी जी जागा आपण निवडतोय ती जागा निवडावी. देन सेकंड वन इज ए टोपोग्राफी ऑफ लँड. द टोपोग्राफी ऑफ लँड फॉर नर्सरी साइट मस्ट बी इव्हन. देन थर्ड वन इज ए सॉइल. The soil must be loamy or sandy loam with large quantity of organic matter content. Soil pH should be 6.5 to 7.5, that is the neutral soil with a good water holding capacity. Then fourth one is a water. Nursery must be located near to water source. Water should be available throughout the year. Water should not salty. जे नर्सरीसाठी लागणारं जे पाणी आहे ते पाणी वर्षभर पुरेसं असणारा असावं आणि पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण असता कामा नये. देन नेक्स्ट फिफ्थ वन इज अ ड्रेनेज. पाण्याचा ड्रेनेज मीन्स निचरा. पाण्याचा जो निचरा होतोय तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. नर्सरी मस्ट हॅव ॲडिक्वेट ड्रेनेज चॅनल टू अवॉइड वॉटर लॉगिंग. Then next one is sixth, transportation. The nursery should be connected by road for better transportation. नर्सरी ज्या आहेत त्या नर्सरी रोडच्या शेजारी असाव्यात की जेणेकरून ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते ट्रान्सपोर्टेशन इझिली व्हावं. देन सेवन्थ वन इज ए लेबरर्स. जे नर्सरी वर्क इज लेबर इंटेन्सिव्ह. द नर्सरी साईट मस्ट हॅव इनफ लेबर्स. नर्सरी जे आहे ते नर्सरीसाठी लागणारे जे वर्कर्स आहेत जे कामगार आहेत ते कामगार उपलब्ध असावेत आणि जे कामगार आहेत ते कामगार पुरेसं काम करणारे असावेत. देन एट वन इज अ प्रोटेक्शन. द नर्सरी एरिया मस्ट बी लोकेटेड बाय फेन्सिंग सो प्रिव्हेंट डॅमेज बाय ॲनिमल्स. प्रोटेक्शन. द नर्सरी जे आहे ते नर्सरी प्रोटेक्ट केली पाहिजे. जे फेन्सिंग आहे कुंपण आहे त्या कुंपणानं नर्सरी प्रोटेक्ट केली पाहिजे की जे ॲनिमल्स आहेत त्या ॲनिमल्सचा जे जनावरं आहेत त्या जनावरांचा उपद्रव जो आहे तो उपद्रव त्या ठिकाणी होऊ नये. देन नेक्स्ट वन इज अ मार्केट. द नर्सरी मस्ट बी लोकेटेड नियर द सिटी. Various type of inputs required in the nursery must be available. नर्सरी जी आहे ती सिटीच्या जी शहरं आहेत त्या शहरांच्या शेजारी असली पाहिजे की जे इनपुट्स जे नर्सरीसाठी लागणारे जे इनपुट्स आहेत ते इझिली अवेलेबल व्हावेत अशा ठिकाणी जी लोकेशन आहे त्या लोकेशनपासून मार्केट अवेलेबल असावं लागतं. देन क्वालिटीज ऑफ wood site for nursery. First, nearness to road. Second, near a habitat. Third one, suitable climate. Fourth, leveling of land. Fifth, neither shady nor exposed area. Sixth, sufficient sunlight. Suitable soil. 8, avoid windy and hail prone areas. Then good irrigational facilities. 10, means of transport. 11, availability of laborers. Then layout of nursery. In that first one is a mother block. The planting stock that maintained as a source of commercial propagation is referred as a mother block. Mother plants are very important constituent of a nursery. There should be a proper record and certification of planting stock. As far as possible, mother block should be in a close proximity of the nursery site. The science should be taken only from mother plants.
Therefore, for preservation of pathogen free planting stock, proper isolation, sanitation are very important. मदर ब्लॉक म्हणजे काय, तर जे मातृवृक्ष आहे ते मातृवृक्ष आपण मराठीमध्ये म्हणतो की ज्याच्यामुळे जे कमर्शियल प्रोपॅगेशन आहे त्या कमर्शियल प्रोपॅगेशनसाठी मातृवृक्ष जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. तो जो आहे तो प्रॉपर सर्टिफिकेशन असलेला असावा किंवा त्याच्यामध्ये जी सायन्स शूट जी आहे ती सायन्स शूट ती फक्त आणि फक्त मदर प्लांटपासूनच घेतलेली असावी आणि इट शुड बी प्रिझर्वेशन ऑफ पॅथोजन फ्री प्लांटिंग स्टॉक. जे पॅथोजन किंवा जे डिसीज फ्री असणारे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स आपण मदर ब्लॉक म्हणून निवडावेत. मदर ब्लॉक म्हणजे मातृवृक्ष. देन फॉलोविंग आर द एक्झाम्पल्स ऑफ मदर प्लांट. फर्स्ट वन इज अ मँगो. मँगोचा जे मातृवृक्ष आहे ते आहे अल्फान्सो, केशर अँड रत्ना. देन सेकंड सॅपोटा, कालीपत्ती आणि क्रिकेट बॉल. थर्ड गावा, सरदार L49. फोर्थ वन बेर, उमरान किंवा मेहरून. फिफ्थ वन ग्रेप्स, सोनाका, थॉम्सन सीडलेस. आवळा जो आहे त्या आवळाचा आहे बनारसी किंवा कृष्णा ही मदर प्लांट यूज केला जातो. देन सेवन्थ वन इज अ पोमोग्रॅनेट. पोमोग्रॅनेटसाठी गणेश किंवा भगवा हे जे आहे ह्या दोन प्लांट्सचा यूज केला जातो. देन नेक्स्ट बी पार्ट इज अ सीड बेड्स. In that first one is seed bed should be nearer to water source and office. जे ऑफिस आहे त्या ऑफिसपासून जो सीडबेड आहे तो नियर असला पाहिजे. सेकंड वन द बेड शुड बी रेज्ड इनफ टू अवॉइड वॉटर स्टॅग्नेशन ड्यू टू रेन. जे पावसाच्या पाण्यामुळं बेडवरती वॉटर स्टॅग्नेशन होऊ नये, पाणी जे आहे ते पाणी साठून राहू नये त्याचा जो बंदोबस्त आहे तो वेळीच करावा. देन थर्ड वन इज ए सीड बेड शुड बी लोकेटेड इन ॲन ओपन स्पेस किंवा प्लेस म्हणतो फॉर बेटर जर्मिनेशन ऑफ सीड्स अँड टू अवॉइड इन्फेक्शन ऑफ डॅम्पिंग ऑफ डिसीज. सीडबेड जे आहे ते सीडबेड जी रोपवाटिका आहे किंवा आपण सीडबेड जे वाफे जे आहेत ते वाफे अशा ठिकाणी तयार करावेत की त्या ठिकाणी जी स्पेस आहे ती स्पेस अव्हेलेबल असली पाहिजे. ओपन स्पेस अव्हेलेबल असावी, खूप अशी मोकळी जागा असावी आणि कशासाठी असावी तर त्यामुळं जे जर्मिनेशन जे आहे, जे उगवण्याची जी क्षमता आहे सीडची ती चांगली होत असते आणि इट शुड बी अवॉइड द इन्फेक्शन ऑफ डॅम्पिंग ऑफ डिसीज. डॅम्पिंग ऑफ जो डिसीज आहे तो डॅम्पिंग ऑफ डिसीज अवॉइड करण्यासाठी पुरेशी स्पेस असणं गरजेचं आहे. देन फोर्थ वन इज ए नर्सरी बेड कॅन बी प्रिपेअर्ड इन 3 डिफरंट वे ॲज संकन बेड्स और लेवल बेड्स अँड रेज्ड बेड्स. नर्सरी बेड जे आहेत ते 3 प्रकारे आपण तयार करू शकतो. त्यातला पहिला जो आहे तो आहे संकन बेड्स, लेवल बेड्स आणि लास्ट जो आहे तो रेज्ड बेड्स. देन फिफ्थ वन इज ए सीड बेड्स कॅन बी अकोमोडेटेड इन कंपॅरेटिव्हली स्मॉलर एरिया. कमीत कमी जागेमध्ये चांगल्या पद्धतीने आपण सीड बेड्स अकोमोडेट करायचे असतात. देन सिक्स्थ वन दे सो दॅट दे कॅन बी केप्ट अंडर प्रॉपर विजिलन्स अँड एक्सेस वॉटरिंग. ते जे सीडबेड्स आहेत दे कॅन बी kept under proper vigilance and excess watering. Then C, pot yard. The pot yard is generally used for the tender plants which require shade
Therefore, pot yards should be in a shade and near to water source for frequent watering. Then next one is a D, packing yard and working shed. The packing yard is used for packing the plants before sale. The yard can be combined with a working shed in which workers sort out and pack the plant with ease. जे पॅकिंग यार्ड आहे त्या ठिकाणी किंवा वर्किंग शेड आहे त्या ठिकाणी प्लांट जे आहे ते प्लांट सेल करण्याच्या अगोदर, विक्री करण्याच्या अगोदर त्याचं पॅकिंग करणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी पॅकिंग यार्डबरोबर वर्किंग यार्डचं जे शेड आहे ते सुद्धा बांधणं गरजेचं असतं. इन विच वर्कर, जे कामगार जे आहेत ते सॉर्ट आउट करतात पॅक केलेलं मटेरियल आणि जे प्लांटिंग मटेरियल आहे ते इझिली सॉर्ट आउट करू शकतात. देन ई, कंपोस्ट पीट. नर्सरी कंपोस्ट पीट ऑफ परमिसिबल साईज शुड बी लोकेटेड ॲट एनी कॉर्नर ऑफ नर्सरी. जी रोपवाटिका आहे त्याच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये जी परमिसिबल साईज आहे त्या परमिसिबल साईजमध्ये कंपोस्ट पीट जे आहे, जे खताचा जो खड्डा आहे तो असणं आवश्यक आहे. त्याला आपण कंपोस्ट पीट म्हणजेच उकिरडा असं मराठीमध्ये म्हणतो. देन F is a irrigation. The main line of irrigation system is taken from source to seedbed and are generally located along the road between nursery blocks. जे मेन इरिगेशन सिस्टीम आहे त्या इरिगेशन सिस्टीममध्ये जे सोर्स ऑफ सीडबेड्स आहेत त्याच्यामध्ये जनरली जे नर्सरी ब्लॉक्स आहेत त्या नर्सरी ब्लॉक्समध्ये मेन लाईन जी आहे इरिगेशनची ती मेन लाईन अवेलेबल असावी. देन जी, रोड्स अँड ड्रेनेज. फर्स्ट, रोड्स अँड channels at end of the bed should be 5 to 6 feet wide is kept. जे रोड आहे किंवा जे चॅनल्स आहेत, जे पाट आहेत त्या पाटापासून 5 ते 6 फुटाच्या अंतरावरती हे तयार असावेत. देन सेकंड वन इज आउटर अँड इंटरनल रोड शुड बी परमनंट. जे बाहेरच्या साईडून आणि जे मध्ये जे इंटरनल रोड्स जे आहेत ते परमनंट असावेत. देन एच, अ रेस्ट रूम. अ ब्रिक रूम और रेस्ट रूम आर नीडेड फॉर दी नर्सरी स्टाफ. जो नर्सरी स्टाफ आहे त्याच्यासाठी रेस्ट रूमची आवश्यकता असते. देन आय, स्टोर रूम. स्टोर रूम फर्टिलायझर, केमिकल, पेस्टिसाइड एक्सेट्रा आर केफ्ट और स्टोर्ड इन स्टोर हाऊस. जे स्टोर रूममध्ये फर्टिलायझर, केमिकल, पेस्टिसाइड हे जे आहेत हे आपण इझिली ठेवू शकतो. देन जे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस, लॅब अँड वर्किंग स्पेस. दे शुड बी लोकेटेड ऑन दी विंड वॉर्ड साइड ऑफ फील्ड अँड पॅरलल टू सीड बेड्स. वर्किंग प्लेस शुड बी क्लीन, वेल व्हेंटिलेटेड अलॉंग विथ द गुड सनलाईट. जे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस आहे किंवा लॅब आहे किंवा वर्किंग स्पेस जी आहे ही अशा ठिकाणी असावी की जे विंड साईड आहेत किंवा जे फील्ड जे आहे त्याच्या किंवा जे सीडबेड जे आहेत त्या सीडबेडला पॅरलल असावी की जेणेकरून जे क्लीन व्हेंटिलेशन आहे, जे क्लीन व्हेंटिलेशन किंवा जो भरपूर असा सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश त्या ठिकाणी मिळावा. Then last one is a fencing. Fencing means nursery should be fenced to prevent damage from cattle, dog, sheep or people. जे नर्सरी जी आहे ती त्या नर्सरी जे आहे त्या नर्सरी जे गाय आहे, डॉग आहे, पाळीव प्राणी जे आहेत ज्याला आपण गाय किंवा कुत्रा असेल किंवा मेंढी असेल किंवा माणसंही असू शकतात यांच्यापासून आपण तिथं येण्यापासून त्यांचा जो शिरकाव आहे तो शिरकाव होण्यापासून रोखू शकतो की त्या ठिकाणी आपण कुंपण करणं, फेन्सिंग करणं गरजेचं आहे. थँक्यू.
feedback and queries give me on a mobile phone.